त्यासाठी टेंडर काढल्याचं भासवण्यात आलं. त्यासाठीच्या ज्या 3 कंपन्या होत्या, म्हणजे दौंड शुगर असेल, जय इन्फोटेक असेल आणि आणखी एक कल्पवृक्ष प्लांटेशन, या कंपन्यांमधले सगळे डायरेक्टर जवळपास येणे प्रकारे सेमच आहे. म्हणजे टेंडरमधला घोटाळा आपण क्षणभर सोडून देऊ. परंतु चॅरिटी कमिशनरची परवानगी नसतानाही, चॅरिटी कमिशनरची परवानगी फक्त लीजवर देण्याची असतानाही नंतर या कंपनीने त्यातील काही जागा, म्हणजे बरेच व्यवहार केले, त्यातील काही जागा ही चक्क विकलेली आहे आणि ही फसवणूक या सदरामध्ये मोडते. इतकंच नाही तर ही जी कल्पतरू प्लांटेशन नावाची कंपनी आहे, या कंपनीच्या या आणि अनेक अशा कंपन्यांची फॉरेस्टची जागा ही राज्य शासनाने ताब्यात घेतली होती. त्याच्या विरोधात ते लोक कोर्टामध्ये गेले. हायकोर्टात त्यांच्या विरोधात निकाल लागला. नंतर ते सुप्रीम कोर्टात गेले आणि 7 नोव्हेंबरला त्यांच्या बाजूने निकाल लागला. म्हणजे ज्या जागेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, ती जागा, त्यातले सगळे व्यवहार हे संशयास्पद आहेत. इतकंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा जागेमध्ये त्यांच्या पक्षाचं ऑफिस आहे, ज्याच्यामध्ये त्या संस्थेने स्वतः राज्य शासनाच्या विरोधामध्ये लढा दिलेला. मग ते पुढे का जिंकले वगैरे हा आणखी प्रश्न उपस्थित करता येईल, परंतु तो आत्ताचा मुद्दा नाही. तर सर्व शासकीय तरतुदी, त्या तरतुदींचा भंग करून महारेराची ऑर्डर असताना तिथं राष्ट्रवादीचं ऑफिस चालू आहे, तिथल्या जागा विकल्या गेलेल्या आहेत, चॅरिटी कमिशनरच्या आदेशाचा भंग झालेला आहे. हा झाला एक भाग. याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की हे जर एवढं मोठं गाठोडं आहे ते मी सगळ्यांना पाठवणार आहे. याच्यामध्ये या सगळ्या कंपन्या एकमेकांशी कशा रिलेटेड आहेत. म्हणजे ज्या वेळेला आम्ही आरोप केला होता की मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानी आणि पार्थ पवारांना एक हे पॉवर ऑफ अटर्नी दिली होती, त्याच्याच जो साक्षीदार होता तो इथेही सगळे व्यवहार करण्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आहे. म्हणजे याच्यातली माणसं वेगळी नाहीत. आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या मुंढवा प्रकारामध्ये आम्ही आरोप केले त्याच्यावर अजून हे कुठलं काही पुढं आलेलं नाही. त्यातच आता पुन्हा हे प्रकरण आलंय आणि याच्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशनची गरज नाही. ही कागदपत्र जशी मला ऑनलाईन अवेलेबल आहेत तशी तुम्हाला सर्वांना अवेलेबल आहेत. मग ही तपास यंत्रणांना किंवा आणखी कुणाला का सापडत नाहीत, हा याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये कारवाई कोण करेल आम्ही मागणी करू, परंतु याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आता गेले काही 2 दिवस त्या पक्षाचे अध्यक्ष आणि इतर लोक म्हणत आहेत की आम्ही काही बोललो तर अजित पवारांना अडचणीचं होईल. अडचणीचं होईल हे माहिती असताना जर बाहेरचा एखादी सामान्य व्यक्ती हे सगळी कागदपत्र काढून देते तर ज्या पक्षावर राज्याचं हित जोपासण्याची जबाबदारी आहे ते मात्र याच्या बाबतीत काही करायला तयार नाही. आणि ह्याचे पुरावे हे सगळे ऑथेंटिक राज्य शासनाच्या वेबसाईटवरचे, महारेराच्या वेबसाईटवरचे कागदपत्र आहेत. आणि मी जे म्हटलं त्या प्रकल्पाचं नाव, त्याचा नंबर आहे P521 000 144 94. हा तुम्ही रेराच्या वेबसाईटवर टाकून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रकल्पावर कुठलाही करार करायला बंदी आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे. असं असतानाही राष्ट्रवादीचं ऑफिस तिथं कसं आलं वगैरे हा एक मुद्दा आहे, परंतु शासनाची सगळी फसवणूक झालेली आहे. त्याच्या बाबतीत कारवाई केली जावी अशी आमची मागणी. ही जागा डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन नावाच्या चॅरिटेबल ट्रस्टची होती. 2014ला चॅरिटी कमिशनरने ही जागा लीजवर द्यायला परवानगी दिली. त्यानंतर या जागेचं काय डेव्हलपमेंट अग्रीमेंट किंवा डेव्हलप पालिकेच्या संमतीने झाला असेल, परंतु या जागेच्या विक्रीची परवानगी, याच्यामध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीचे लोक ही सामील असण्याची शक्यता दाट आहे, कारण त्यांनी याच्या पुढे काही केलंय असं मला दिसत नाही. त्यामुळे हा संगनमताने पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जागा बळकावण्याचा प्रयत्न आहे असं माझं मत आहे. ही जागा विक्रीची परवानगी नाहीये. जागा अजूनही डेक्कन शुगर ट्रस्टच्याच ताब्यामध्ये आहे. त्याच्यावर जी इमारत बांधलेली आहे त्याच्यातल्या जे काही ऑफिसेस आहेत ते परवानगी नसताना, म्हणजे ते सगळी लीजची परवानगी होती, विक्रीची नव्हती, ती विकली गेलेली. आणि ते माझ्या माहितीप्रमाणे
ऑफिसेस विकले गेलेत. त्याचं ॲग्रीमेंट याच्यामध्ये आहे माझ्याकडे. ही सगळी डॉक्युमेंट्स मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये याच्यावर पाठवून देते ग्रुपवर. मूळ आक्षेप आहे राज्य शासन चालवण्यावर, ज्यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्याची, ह्या गोष्टी होऊ नये त्याची काळजी घेण्याची गरज असते, ते अजित पवार, ते राज्याचे मुख्यमंत्री. मुंढवा प्रकरणानंतर आम्ही म्हटलो की या चौकशी समितींचा कवडी मात्र उपयोग नाही आणि तसंच घडलं. अजूनही त्यांना मुदतवाढ मिळते. आणि मुंढवा प्रकरणानंतर आम्ही म्हणलं होतं की ज्यांनी हे केलंय त्यांनी एकच प्रकरण करून ते थांबले नसतील, अनेक केले असतील, तर त्याची चौकशी करण्याच्या ऐवजी आणि जी डॉक्युमेंट मला अवेलेबल आहेत ती सगळी तपास यंत्रणाही आहेत, असं असतानाही त्यांनी कारवाई केली नाही. त्याच्यामुळे सगळे त्याच्यामध्ये सामील आहेत. हे घोटाळे सर्वांच्या संगनमताने राज्य शासनात जे सत्तेत आहेत त्यांच्या संगनमताने चाललेत. त्याच्यात कुणालाही थोडी जर कायद्याची वगैरे चाड असती तर त्यांनी या प्रकरणामध्ये मोठं पाऊल उचललं असतं. कल्पवृक्ष प्लांटेशन म्हणजे जागा डेक्कन शुगरची, परंतु इमारत मात्र कल्पवृक्ष प्लांटेशन नावाच्या कंपनीची. आणि या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत त्याचाही पुरावा आहे. ते डायरेक्टर इतर अगदी सुनेत्रा पवारांपासून सगळ्याशी संबंधित असल्याचेही पुरावे MCAच्या वेबसाईटवर सापडतात. म्हणजे हे ताटातलं वाटीत करायचं आणि परत सगळ्यांनी मिळून त्या जागा लंपास करायच्या, हा याच्यातला प्रकार आहे. त्याचा काही उल्लेख कुठेही नाही. त्याचा पारदर्शक मुख्यमंत्र्यांनी, गतिमान मुख्यमंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा अशी आमची मागणी आहे. हो, त्याच्यातले जे डायरेक्टर आहेत तेच येणं प्रकारे या सगळ्या कंपन्यांमध्ये आहेत. नाही, सगळ्यांचा असू शकतो. हे आमच्या उघडकीला आलेले एक प्रकरण आहे. अशी आणखी 100 प्रकरणं असतील जी आपल्याला माहिती नाहीये, जी शोधण्याचं तपास यंत्रणांचं काम होतं, त्या तपास यंत्रणा करत नाहीत. हिरवीगार शेती असतील, निसर्ग सौंदर्याने आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळं तळा आज प्रगतीच्या वाटेवर, नव्या वाटेवर पाऊल टाकतंय. त्याकरता खूप जणांचं योगदान आहे. त्याची बरीचशी माहिती खासदार साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आज जो काही प्लॅन नगरपंचायतीचा 8 कोटी रुपयाचा प्लॅन पण चांगला केलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये मला जरा बारकाईनं कन्स्ट्रक्शनमध्ये माहिती घ्यायची सवय. G+3 अशा प्रकारची ती इमारत आहे. तिथं काही आमचे छोटे गाळेधारक आहेत, त्यांनाही वारीवर सोडून चालत नाही, त्यांचीही व्यवस्था करावी लागते. आणि त्याच्यामुळं अदिती तटकरे असतील, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, त्यांची सगळी टीम असेल, यांनी हे सगळं काम करत असताना साधारण 10-11 गुंठे फक्त तिथं जागा आहे. मी भूमिपूजन टिकाव टाकत असताना विचारत होतो की बाबा काही करून आपल्याला चंद्रकांत रोडे म्हणून आपले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.